सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। या ठिकाणी नितीराज सूर्यवंशी यांचे मित्रमंडळ त्यांचा शुभेच्छा देत आहेत वाढदिवसानिमित्त। त्यांचा मित्र परिवार एवढा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। आता नितीन सूर्यवंशी यांचा वाढदिवसाचा केक कापण्यात येत आहे, तरी कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी सन्माननीय नितीन सूर्यवंशी यांचे मित्रमंडळ केक कापून वाढदिवस साजरा करत आहे। आज नितीन सूर्यवंशीच्या वाढदिवसासाठी म्हटलं तरी चालेल, त्यामुळे अगदी लहानपणापासून नितीराज आमच्या घरी येणं जाणं। यापूर्वी हा भाग गोडोली गण असा शासनाकडून जाहीर झाला होता। 15 वर्षापूर्वी ज्या वेळेला हा शाहूनगर त्रिशंकू भाग गोडोली गण म्हणून जाहीर झाला, तेव्हापासून आणि त्यापूर्वीपासून नितीराज समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये सक्रिय आहे। मी माझ्या वतीनं आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। नगर भागातील सर्व आज या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले त्रिशंकू भागामध्ये कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून सन्माननीय वहिनी साहेब यांनी खऱ्या अर्थाने नागरिकांच्या प्रश्नांना तसेच यांचा तसेच समाजसेवक फिरोजभाई पठाण यांचा सत्कार। अभिजित शिंदे यांना विनंती करतो। माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले शाहूनगर प्रभाग 19 मध्ये आज आपले लाडके नेते नितीन सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास आपण आला आहात। आपणास आमच्या शाहूनगर वासीकडून आपले हार्दिक हार्दिक स्वागत। नेते नितीन सूर्यवंशी शाहूनगर येथील 30 वर्षापासून रहिवासी असून मागील 30 वर्षापासून समाजकारणातून राजकारणात ओढले गेलेले नितीन सूर्यवंशी शांत आणि संयमी असणारे व्यक्तिमत्व, तसेच बाबाराजे यांच्या विचारांचा वारसा घेऊन बाबाराजे आपला गट वाढविण्याचे काम जोमाने केले आहे। नोकरी करीत आपला संसार सांभाळत त्यांनी शाहूनगरच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे। शाहूनगरमधील महिला बचत गट हे नितीन सूर्यवंशी यांच्या नावाने स्थापन केले। महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला कचरा गाडी सुरू केली। स्वच्छ शाहूनगरचे स्वप्न पाहण्याचे काम 20 वर्षापासून त्यांनी सातत्याने करीत आहेत। त्यांच्या पाठीमागील वाढदिवशी या कार्यक्रमाच्या वेळी माननीय वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते कचरा गाडीचे उद्घाटन केले होते। शाहूनगरमधील अंतर्गत रस्ते, गटर, मुख्य रस्ते, पाण्याची पाईपलाईन, एक्सप्रेस पाईपलाईन इत्यादी कामे बाबाराजे आपल्या फंडातून केली आहेत। बाबाराजे आपले भेटी होऊन सातत्याने शाहूनगरमधील रहिवाशांच्या अडअडचणींचे प्रश्न सोडवण्याचे त्यांनी काम केले आहे। सध्या नितीन सूर्यवंशी हे नेतृत्व सर्वसमावेशक आहे। लहानपणापासून ते ज्येष्ठ नागरिकपर्यंत त्यांची ओळख त्यांनी मानणारा समाज भरपूर जवळ करून ठेवला आहे। त्यातून ते सर्वांचा नितीन नेता केव्हा झाला कळले नाही। गेली 30 वर्ष शाहूनगरच्या विकासासाठी भरपूर काम केले आहे व ते सध्या करीत आहेत। लोकांच्या घरापर्यंत जाऊन लोकांच्या भावना जाणून घेणारा नितीन सूर्यवंशी हे व्यक्तिमत्व आहे। तसेच नितीनच्या वाढदिवशी कार्यक्रमाच्या आपण उपस्थित आहात। तसेच नलवडे कॉलनी येथील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूह प्रभाग 19 मध्ये लोकहितकरता विकास कामाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याकरिता नागरिकांच्या समस्या आणि थेट आमदारापर्यंत पोहोचवून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाचे जनसंपर्क कार्यालय आपण आज रोजी कार्यालयाचे उद्घाटन करीत आहे।
तसेच आपले बाबाराजे समर्थक अमोल नलवडे, प्रकाश घुले, संजय धोंडवड, पप्पू गोरपडे, सुशांत महाजन, निखिल माळी, सचिन तिरोडकर, उमेश गोरे या माध्यमातून आपणास भेटत राहतील. येणाऱ्या नगरपालिकामध्ये तुम्ही जो उमेदवार द्याल त्याच्या पाठीशी आम्ही सर्व उभे राहून विजय मिळवून देण्याचे काम आम्ही करून आश्वासन देतो. सिंहराजे भोसले मित्र समूहातर्फे जे कार्यालयाचं उद्घाटन निमित्त उपस्थित असलेले सर्व पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, फिरोजभाई, परत आपले रणजित साळुंके, आज नितीनच्या वाढदिवसानिमित्त मी त्याला प्रथमतः शुभेच्छा देतो. अतिशय चांगलं काम गेले 20 ते 25 वर्षे झालं. ज्यावेळेस त्रिशंकू परिसर होता त्यावेळेस विकासाची कामं कुठलंही पद नसताना त्यानं विविध विकास कामं या स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्या तसेच आपले आमदारांच्या मार्फत राबवले. तसंच सगळ्यात महत्त्वाची घटना त्यांनी जी केलेली आहे ती घंटागाडी. ह्या संपूर्ण परिसरातला जो कचरा आहे ती घंटागाडी उपलब्ध करून प्रकाश घुले यांच्या माध्यमातून चालू करून ह्या दोघांनी बऱ्याच सुविधा या भागाला उपलब्ध करून दिल्या. अशा या व्यक्तीला माझ्याकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. महाराजसाहेब आणि आजच्या वाढदिवसाचे नितीन सूर्यवंशीला वाढदिवसाचे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे मित्र समूहाच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि इथंच सर्व शाहूनगरपासून विलासपूरपर्यंत सर्व आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचे प्रेम करणारे आणि सर्व कार्यकर्ते भाऊसाहेब महाराज असल्यापासून पंचायत समिती असून दे, जिल्हा परिषद असून दे, ह्या भागातनं आमदार साहेबांचीच आणि महाराज साहेबांचीच शीट निवडून येते हे सर्वांना माहीत होते. भाऊसाहेब महाराजांपासून ह्या रस्ते, ह्या भागात शाहूनगरला रस्ते आणि बाबांच्या माध्यमातून गटर, रस्ते, पाण्याचा प्रश्न आणि आपण त्रिशंकूमध्ये होतो. पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करत होतो. पण आत्ता हद्दवाढ हे आपल्या सगळ्यांना माहीत असू दे. आपण हद्दवाढीत सर्वजण आला त्याला श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांनीच हद्दवाढ करून घेतली. काही लोक हद्दवाढ करू नये म्हणून प्रयत्न करत होती. 2 वर्ष हद्दवाढ होऊ नये म्हणून कोर्टात काय मित्र गेलते. पण महाराज साहेबांना त्यातल्या त्यात खूप प्रयत्न करून अजितदादांच्या मागं लागून हद्दवाढ ही फक्त श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनाच केलेली आहे. आपल्या सगळ्यांना बी शाहूनगर वासींना आणि विलासपूर वासींना सगळ्यांना माहीत असावी. आपण सर्व एकजुटीनं या वार्ड क्रमांक 19मध्ये सर्व पार्टी म्हणून आणि सर्व कार्यकर्ते म्हणून आपण एक दिलानं आणि एक ताकदीनं आपल्या महाराजसाहेबांच्या पाठीवर राहायला पाहिजे. महाराजसाहेब तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा ह्या भागातनं आम्ही सर्व मित्र म्हणून आणि सर्व कार्यकर्ते म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी राहू. नितीनचं काम आपल्या सर्वांना शाहूनगरवासींना माहीतच आहे. नितीन असंच तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या शाहूनगर भागातील एक सामाजिक क्षेत्रात काम करणारा नितीन सूर्यवंशी याचा वाढदिवस साजरा करायला आपण सगळेजण इथे एकत्र आलो आहे. या कार्यक्रमाला आपले उत्तमराव नावडकर, त्याचबरोबर आशुतोष चव्हाण पंचायत समितीचे सदस्य, त्याचबरोबर शेखर मोरे पाटील नगरपालिकेचे सदस्य, त्याचबरोबर पिंटू साळुंके माजी नगरपालिकेचे आपले माजी नगरसेवक फिरोजभाई, विजय काळोखे, त्याचबरोबर अमोल नलवडे, ॲडव्होकेट सचिन तिरोडकर आणि सगळे तुम्ही पण समोर असणारे तेवढेच सगळे तोलामोलाचे आणि नितीनवर प्रेम करणारे सर्व नितीनचे मित्र, कॉलनीतील या भागातील सर्व नागरिक, नितीनचे कुटुंबीय, आप्तेष्ट आणि उपस्थित सर्व तरुण मित्रांनो, मी सर्वप्रथम तर नितीनला आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्याला उदंड आयुष्य मिळो आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये
भरभरून काम या शाहूनगर परिसरात होत राहो ही माझी सदिच्छा, शुभेच्छा. एक मित्र म्हणून त्याला कायम राहील. तसं नितीनला मी अनेक वर्षापासून ओळखतो. म्हणजे स्टेडियमवर ज्यावेळेला मी कॉलेजला असताना खेळायला जायचो त्यावेळेला नितीन तिथं खेळायला यायचा. मला वाटतं कराटेच्या प्रॅक्टिससाठी तो यायचा. त्याची बहीण पण असायची. दुर्दैवानं त्यांच्यामध्ये निधन झालं. पण ही दोघंही बहीण भाऊ तिथं स्टेडियमवर खेळायला यायची आणि आम्ही सगळेजण तिथं खेळायला असायचो. नंतर मला वाटते बॅडमिंटन खेळायला लागले त्यामुळे जरा अजून म्हणजे ओळख झाली आणि तेव्हापासून मी नितीनला ओळखतोय. त्यामुळे तशी नितीनची आणि माझी ओळख काही काल परवाची किंवा इलेक्शन लागले म्हणून आहे अशी काय अजिबात परिस्थिती नाही. अनेक वर्ष ही ओळख आमची कायम राहिली आहे. असं त्याच्या कार्याबद्दल सगळ्यांनी सांगितले आणि या भागामध्ये सगळी तरुण पिढी प्रामुख्यानं शाहूनगर, गोडोली, विलासपूर किंवा आपलं रामराव पवार नगर एक बघायला चांगलं मिळतं की या भागातली तरुण पिढी जी आहे ही कार्यरत आहे. म्हणजे सगळी मुलं कॉलनीच्या किंवा इथले छोटे मोठे काही कार्यक्रम असले तरी मुलांची उपस्थिती ही कामामध्ये कार्यक्रमांमध्ये नक्कीच दिसून येते ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून एक चांगलं वातावरण आपल्या सगळ्या परिसरात आहे. आता हद्दवाढ झाली, फिरोजबाईंनी सांगितलं, त्याच्या आधी आशुतोषनं सांगितलं की त्रिशंकू असताना अडचणी काय यायच्या ह्या आपण बघितल्यात, भोगल्यात. म्हणजे आम्हीसुद्धा आमदार म्हणून किंवा आशुतोष पंचायत समिती सदस्य होता म्हणजे इकडे कामं देताना पैसे कसे टाकायचे आणि कुठनं आणायचे. कारण एकतर परिसर मोठा, कॉलन्या मोठ्या मोठ्या झालेल्या, सगळीकडं रस्ते, गटर, पाण्याच्या योजना हे ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या होणं गरजेचं असताना इथं निधी मिळत नव्हता. त्रिशंकू असल्यामुळं कुठलेही याला स्थानिक स्वराज्य संस्था नाही, ग्रामपंचायत नाही, नगरपालिका नाही, असा विचित्र परिसर आपला कॉलन्यांचा हा निर्माण झाला होता. तरी त्यातनं जे काय आपल्या टॅक्समधनं जो पैसा गोळा होतो, मला वाटते आपल्याला काय म्हणायचं स्टॅम्प ड्युटीतनं जो पैसे शासनाला यायचे त्याच्यातनं जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न आम्ही करायचो. म्हणजे मी आशुतोष आमचं लक्ष असायचं किंवा हे पैसे कलेक्टर ऑफिसला कधी जमा होतात आणि हे पैसे आपल्या भागाला किंवा आपल्या शाहूनगरच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त आपल्याला कसे मिळतील हा प्रयत्न आमचा नेहमी असायचा. दरवेळेला मी, आशुतोष आणि मकरंद आबा, कारण मकरंद आबांकडे एक असा त्रिशंकू भाग त्यांच्या वाईमध्ये आहे, तेव्हा आमच्यामध्ये थोडीफार रस्सीखेच चालू असायची की जास्तीचा निधी कोणी ओढायचा. पण आशुतोषनं सांगितलं की त्या ह्याच्यात आज 3-3.5 कोटीची कामं त्या 5 वर्षामध्ये त्या स्टॅम्प ड्युटीच्या निधीतनं इथं झाली. आमदार फंडातनं तर आपण पहिल्यापासून कामं करत होतो. पण एक आहे, भाऊसाहेब महाराज असल्यापासून एक त्यांचं होतं की हा सगळा भाग जो आहे हा नगरपालिकेमध्ये आला पाहिजे. दुर्दैवानं त्यांच्या ह्याच्यात आता हे झालं नाही. पण त्यांच्यानंतर एक मला समाधान आहे की मी हे करू शकलो. दादांच्या मागं थोडा पाठपुरावा करायला लागला, त्यात सेन्सस लागलं, आपली सगळी फाईल तयार होती. काही आपल्याच इथल्या नेते मंडळींनी, त्या आशुतोषला या गोष्टी माहीत आहेत की स्वतःच्या जिल्हा परिषदमधल्या पदाधिकाऱ्यांची पदं राहिली पाहिजेत म्हणून आपली हद्दवाढ तलब 2 वर्ष पुढे ढकलली. फक्त एका ठरावा वाचून, म्हणजे एक ठराव जर झाला असता तर आपली हद्दवाढ ही 2 वर्षापूर्वी, म्हणजे आता हे कोविडचं सोडा, ज्या वेळेला हद्दवाढीचा आदेश झाला त्याच्या आधीच 2 वर्ष आपली हद्दवाढ झाली असती. फक्त एकच हे होतं की माझे पदाधिकारी उपाध्यक्ष जे झालेत हे पदावर राहिले पाहिजेत आणि त्यांचं पद गेलं नाही पाहिजे, ही भावना या सगळ्या मागची होती. आणि त्या ह्याच्यातनं आपली हद्दवाढ 2 वर्ष रखडली. आता त्यांचेच कार्यकर्ते फिरायला लागलेत हद्दवाढीच्या परिसरात. आम्हाला नगरचौक व्हायचे, बरेचसे नगरचौक झालेत सुद्धा, आता माहीत नाही म्हणजे काय झालेत ना, सगळे फायनल झालेत. सगळ्यांना आता वाटतंय आता नगरचौक, मग ते आता नगराध्यक्ष कोण एवढंच राहिले मला वाटतंय. पण आता गंमत अशी आहे की ज्यांनी एकतर हद्दवाढीसाठी प्रयत्न केलाच नाही, उलट आतनं विरोधच केला, अशा लोकांनी आता हद्दवाढ झाल्यामुळं किती चांगलं झालंय आणि आता या भागाचं कसं चांगलं व्हायला लागलंय. आज गंमतीचा भाग दुसरा आहे की नगरपालिकेला राज्य सरकारकडनं 40 कोटीचा निधी हद्दवाढीत आलेल्या नवीन भागासाठी आलाय. तर आता 40 कोटीचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून आला. आमदार म्हणून राज्य सरकारमध्ये आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो.
दिल्लीचं केंद्र सरकार आहे, तिथं खासदारांचं हे असतं किंवा ते तिथले प्रतिनिधी आहेत. कुठनं पण निधी आला की आम्ही आणला आणि आमच्यामुळे सगळं होतंय असं अमोल सध्याही आहे. त्यामुळे कुठनं काही जरी आलं तरी आमदार फंडातनं निधी आला तरी काम सुरू झालं डांबराचं की जाऊन सांगायचं आम्ही केले. आणि पण नंतर बोर्ड कोणाचा लागतोय ते बघा, कुणाचं नाव आहे त्याच्यावर बघा, जरा दम काढा थोडा. हे नाही, सगळ्यांना नुसतं आता नगरसेवक कसं व्हायचं आणि नगरपालिकेमध्ये कसं घुसायचं एवढंच चाललंय. आता आपण सर्व नागरिकांनी विचार केला पाहिजे की आज ही मुलं म्हणजे नितीन आहे, अमोल आहे, वकील साहेब आहेत, सगळी म्हणजे इच्छुक आपल्याकडं पण बरीच आहेत, पप्पू आहे, ही सगळी इच्छुक आहेत. अजून पण जसं जसं अजून जवळ येईल तशी एखाद्या वेळेस अजून पण थोडी जास्त इच्छुक होतील. बरोबर आहे ना विजू काय? एकच सांगतो की नगरसेवक कसा पाहिजे, कसा असावा ह्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. हे त्याच्याशी त्याला काम सांगता येणं सहजासहजी शक्य झालं पाहिजे. उद्या कुणी जर पैशाच्या याच्यावर तुम्हाला जर पैसा आहे म्हणून मी आता नगरसेवक होते असलं दाखवत असलं तर चुकीचं प्रथा आणि चुकीची पद्धत या भागामध्ये पडेल हे आपण सर्व लोकांनी लक्षात ठेवा. आज बऱ्यापैकी शाहूनगरचा जो परिसर आहे ते मला वाटतं सातारा तालुका किंवा सातारा जिल्ह्यातनं ग्रामीण भागातनं लोक इथं येऊन बंगले बांधून राहिलेले आहेत. कुणीही असं काही मूळचं नाही. बरेचसे लोक जे आलेत माझ्या माहितीनं अगदी नांदगाव असेल, खोजेवाडी असेल, तुमचं अंगापूर असेल, कामेरी आहे, नागठाणे आहे, मुलांना साताऱ्यामध्ये शिक्षण द्यायचं, चांगलं शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे म्हणून आपल्या कुवतीनं आपल्या ह्यानं प्लॉट घेणं, तिथं घर बांधणं आणि तिथं राहायचं. मूळची शेती वगैरे गावाला आहे अशा पद्धतीनं सगळे अगदी पाटणपासून म्हणजे सगळे ग्रामीण भागातले ते लोक राहिलेत. तेव्हा आपल्याला सगळं ग्रामीण भागातलं राजकारण तिथलं सगळं हे जे आहे ते माहीत आहे. त्यामुळं या सगळ्याचा विचार आपण करा की उद्याचा लोकप्रतिनिधी हा आपल्या हक्केला आणि आपण बोलवला तरी आपल्या दारात येऊन उभा राहणारा असला पाहिजे. आपल्याला त्याच्या दारात जायची वेळ येणार नाही एवढं फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याप्रमाणे जी मुलं तुमच्यासाठी झटतात ही 5-6 जणं जरी इच्छुक असली तरी याच्यातनं आपण बसून सगळ्यांना एकत्र घेऊन पुढं जसे आता निवडणुका जाहीर होतील, अजून नगराध्यक्षपदाचं आता आरक्षण पडेल कारण आता नगराध्यक्ष परत थेट जनतेतनं निवडायचं आहे. नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी कायदा बदलला परत व थेट आता जनतेतनं नगराध्यक्ष निवडायचं आहे, ते आरक्षण पडेल आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जे काही आहे ते नगरपालिकेचं एकंदर जी काही गरमागरमी आहे ती खरं म्हणजे त्याच्यानंतर सुरू होईल. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. फक्त माझं सांगणं एकच आहे की योग्य माणसाला साथ द्या. योग्य जे आत्तापर्यंत काम केलं जसं आता नितीनचं सगळ्यांनी सांगितलं की घंटागाडी असेल, जे आपला बचत गट असेल, छोटी मोठी आता माझ्याकडं कॉलनीचे लोक अगदी मापूसकर सर वगैरे नावं मी अनेक घेऊ शकतो. त्या अनेकांना घेऊन येऊन कुठं रस्ता करा, कुठं पाईपलाईन, पाण्याचा प्रश्न अजून पण आपल्या इथं आहे. नवीन आपण जी योजना दिली आहे ती थोडी मधल्या याच्यामध्ये रखडली पण आता परत एकदा देवेंद्र फडणवीसांकडे प्रयत्न करून मधली जी आपली योजना या भागासाठी नवीन टाक्या आणि नवीन जी काही पाईपलाईन करायची आहे त्याचा परत एकदा पाठपुरावा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि त्यासाठी त्यांना भेटून वगैरे जे काही पत्रव्यवहार करायचा आहे तो मी केलेला आहे. त्यामुळे लवकर त्याला होईल म्हणजे एकदा जुन्या ज्या पाईपलाईन आपल्या सगळ्या शाहूनगरच्या भागातल्या आहेत आणि ज्या टाक्या आपल्याला बांधायच्या आहेत कारण काय डोंगर उताराला हा सगळा परिसर असल्यामुळं प्रेशर मिळत नाही, पाणी वर चढत नाही, लोकवस्ती वाढली आहे. एका पाईपलाईनवर 20-20, 25-25 कनेक्शन, 50-50 कनेक्शन त्या पाईप हे झाल्यात म्हणजे एका कनेक्शनला भोग पाडायचं म्हटलं तरी ती पाईप फुटते. अशा अनेक विचित्र प्रकारे ती वस्तुस्थिती आहे आणि या याच्यासाठी वेगळी आपली परत योजना राबवली गेली पाहिजे. म्हणून ही योजना माझ्या माहितीनं साधारण 72 ते 75 कोटी रुपयाची फक्त शाहूनगरसाठी हे स्टोरेज टँक्स आणि सप्लायच्या सगळ्या पाईप आहेत आणि कनेक्शन आपले ह्याची आपण प्रस्तावित केले तर त्याला लवकरच फडणवीस साहेबांच्या मागं लागून आपण मंजुरी घेऊ. त्यामुळे पाण्याचा जो आपला प्रश्न आहे तो नक्कीच चांगल्या पद्धतीनं सुटल या संपूर्ण भागाचा. मी एका दुसऱ्या कॉलनीपुरतं नाही बोलत की भागासाठी बोलतोय की सगळा हा प्रश्न या योजनेच्या माध्यमातून सुटल. आज रस्त्याची कामं सुरू आहेत, अनेक रस्ते अनेक कॉलन्यांमध्ये नव्हते. दुर्दैवानं नगरपालिकेकडं ज्यावेळेला हा सगळा भाग हस्तांतर झाला जेवढ्या गतीनं नगरसेवकांनी आणि आत्ताच्या सत्तारूढ आघाडीनं लक्ष घालायला पाहिजे होतं दुर्दैवानं त्यांनी घातलं नाही.
पहिल्यांदा तर नुसतं बसून राहिले आणि जशा निवडणुका यायला लागल्या तसं आम्ही कामं करतो हे दाखवायला त्यांनी सुरुवात केली, पण ती वस्तुस्थिती नाही. आता घंटागाडीचा पण विषय तुम्ही काढला. हे पाटील त्या गुल्यांची गाडी लावायला किती ताप झाला हे तुम्हाला पण माहीत आहे. शेवटी बापट साहेबांना मला 4-5 वेळेला फोन, म्हणजे काही लोकांनी ती गुल्यांची गाडी घ्यायचीच नाही आणि ह्यो फक्त आमच्याबरोबर नसतो म्हणून ह्याची गाडी काढून टाका ही भूमिका घेतली होती. खरं आहे का खोटं आहे हे शेखर पाटलांना, रवी आज इथं नाही, रवीला विचारा. हाय रवी आहे, तेव्हा रवीला माहिती आहे. कारण रवी सारखा दुपारचा बंगल्यात येऊन बसायचा, ती फोन करा. हे असलं राजकारण थर्ड क्लास, म्हणजे दुसऱ्याचं केलेलं काम बघणे नाही, त्यानं ते काही नाही. फक्त माझ्याबरोबर नाही किंवा माझ्या जरा वाकड्यात बोलतोय म्हणल्यावर कामच नाही झालं पाहिजे. असली ज्या भानगडी आहेत ही करणारी जी आहेत ही अशी लोक सत्तेमध्ये दुर्दैवानं राहिली 5 वर्ष. आता परत एकदा वेळ आली आहे आणि नक्कीच आपण पुढं एकत्र राहून चांगलं काम करू. नितीनचं काम चांगलं आहे आणि नक्कीच त्याला आपल्या सर्वांची पहिल्यापासून साथ आहे. मित्र म्हणून मी तर पहिल्यापासून आहे. मी सांगितलं की माझी त्याची ओळख ही अनेक वर्षाची आहे. त्याला नक्कीच वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या ह्याच सदिच्छा शुभेच्छा आहेत की त्याची भावी वाटचाल मग ज्या क्षेत्रामध्ये तो पदार्पण करेल त्या क्षेत्रामध्ये तो यशस्वी ठरावा हीच सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि नक्कीच आपण एकत्र राहून असताना माझ्या नावाने इथं संपर्क कार्यालय त्यानं, अमोलनं, वकीलचा वगैरे सगळ्याच ज्या ग्रुपनं सगळ्यांनी मिळून काढले, तर तिथं सुद्धा माझी या सगळ्यांना विनंती आहे की नुसतं कार्यालय काढू नका, तिथं बसून जे काही इथल्या लोकांच्या छोट्या मोठ्या ज्या काही समस्या असतील, वैयक्तिक असू दे, कॉलनीच्या असू देत, त्या एकत्र करणं आणि त्याचा पाठपुरावा करणं किंवा जिथं माझी गरज लागेल तिथं माझ्याकडनं संबंधित यंत्रणेला जे काही बोलणं करावं लागेल किंवा काही तिथं पत्र द्यायला लागतील किंवा कुठं निधीचा विषय येईल, ह्या गोष्टीचं काम या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नितीन झालं पाहिजे. ते कुठं लोकांमध्ये तुम्ही अजून समरस व्हाल, लोकांना पण एक खात्री होईल किंवा या मित्रसमूहाच्या माध्यमातून आणि नितीन, अमोल, वकील साहेब आपले, पप्पू वगैरे या सर्वांच्या माध्यमातून, गणेश वगैरे सगळ्यांच्या माध्यमातून, सुशांत आहे, सगळी बरीच मुलं आहेत, म्हणजे रवी वगैरे सगळ्यांच्या माध्यमातून आमची कामं होतात. जरी मुलं असली तरी यांना सांगितल्यावर आमची कामं होतात ही खात्री अजून इथल्या स्थानिक नागरिकांना झाली पाहिजे. एवढंच या वाढदिवसाच्या निमित्तानं नितीनच्या मी सांगू इच्छितो. परत एकदा नितीनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ज्यावेळेला निवडणुकांचं एकंदर थोडं वातावरण जवळ येईल त्यावेळेला आपण बसू आणि पुढं कसं जायचं हे सगळेजण मिळून ठरवू आणि त्याप्रमाणे आपल्या भागासाठी, कारण शेवटी निवडून किती जरी उभे राहिले तरी म्हणजे निवडणुकीमध्ये कोणतरी एक जणच निवडून येतो, त्यामुळे हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा सर्वांनी मिळून जर ताकद लावली तर नक्कीच आपला विजय हा सुकर होणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं आपण सगळेजण एकत्र राहूया आणि योग्य निर्णय घेऊया एवढं सांगतो. नितीनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. असंच त्यानं कामामध्ये राहावं, कारण केलेल्या कामाची पोचपावती ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कधी ना कधी मिळतेच ही वस्तुस्थिती आहे. आपण काम करत राहिलो ठीक आहे, आपल्याला यश अपयश येतं, कधी एक पाऊल पुढं उडी मारायला आपण म्हणतो की एक पाऊल मागं घ्यायला लागतं, तर ती उडी लांबपर्यंत जाते मागं पाऊल घेतल्यानंतर. अशा पण गोष्टी असतात की कधी आपल्याला वाटतं किंवा मी एवढं करून मला म्हणावं तसं यश मिळालं नाही, पण नाराज न होता कामात राहणं, कार्यरत राहणं, ह्याच्यातनंच खऱ्या अर्थानं लोकांचा म्हणजे पाठिंबा आणि लोकांचं, नागरिकांचं प्रेम, विश्वास ह्या गोष्टी वाढत जातात. हे नितीन तू आणि तुझ्या सर्व सहकार्यांनी लक्षात ठेवावं एवढंच सांगतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. उशीर झाला आणि आपल्या कलेक्टर साहेबांचं सेंड ऑफचे कार्यक्रम होता, थोडी तिथं भाषणं सगळ्यांची जरा जास्त झाली त्यामुळे मला येता आलं नाही. आता आपला 7चाच खरं म्हणजे कार्यक्रम होता, 6:30-7चा, पण उशीर झाला त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि नितीनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महिलांची माफी मागतो, कारण
6:30चा कार्यक्रमाला भरपूर वेळ झाला. सगळेजण म्हणत असतील नितीन पेढे खातोय केक आहे, पण तसं काही नाही. मला जे आता म्हणजे जाणवतं आहे की तुमच्या मनामध्ये एक हे चालू आहे की किती वेळ आम्ही बसायचं, किती वेळ आमचं घरातलं तुमचं काम जे आहे ते रखडलेलं आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांची पण मी माफी मागतो, कारण बराच वेळ झालं. कोणाच्या डायबिटीसच्या गोळ्या आहेत, कोणाच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या आहेत. मागाशी ढाणे काका वगैरे मला म्हटले की आम्ही जरा घरी जाऊन येतो, बीपीच्या गोळ्या वगैरे खातो. पण नितीन आम्ही माघारी येणारे महाराज आले की आम्हाला लगेच फोन करा, आम्ही येतो. तर ह्या सगळ्यांची माफी मागतो आणि मी थोडंसं माझं मनोगत व्यक्त करतो. अतिशय लहान, माझं एवढं जास्त वय नव्हतं, मला एवढं राजकारणात ती उमग नव्हती. राजकारण हा माझा पिंड नाही, परंतु लोकांच्या समस्या सोडवणे. माझे वडील शिक्षक, अण्णासाहेब कल्याणीला बरीच वर्ष म्हणजे त्यांची रिटायरमेंटच तिथं झाली. त्यांचा एक वारसा घेऊन मी समाजोपयोगी कामं करत गेलो. महाराज साहेबांचे माझे कॉलेजपासूनचे संबंध होते. मला वाटायचं की हे काम घेऊन गेलं की महाराज लगेच करतात. जादूची कांडी असले की मला वाटायचं त्यांच्याकडे आहे. मला एवढं काय कळत नव्हतं. ते पण मला कधी नाही म्हणायचं नाहीत. गेलं की हे काम ते काम, कुठले काम असेल ते माझ्याकडनं समजून घ्यायचे. नंतर हळूहळू मला कळायला लागले की काही एक रिलेशन खातीर त्यांनी 2-3 कामं केली. पण त्यांना पण पुढं बऱ्याचशा गोष्टींना म्हणजे अख्ख्या तालुक्याला हे निधी पुरवणं किंवा तालुक्यातल्या लोकांचं समस्या सोडवणं, कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना पण करायला लागत होत्या. पण मला एवढं काय त्यातलं कळत नव्हतं. मी आपलं जायचो, महाराजसाहेब हे काम होतं, महाराजसाहेब ते काम होतं, महाराजसाहेब हे झालं पाहिजे. मग नंतर मला कळायला लागलं की ह्या गोष्टींचा पण विचार मी करायला लागलो. भागातल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, भागातल्या लोकांनी बऱ्याच वेळा मला पण समजून घेतलं की आता माझे काही जे मित्र आहेत की त्यांच्या पण अपेक्षा असतात की नितीनने हे आपलं काम करावं. पण मला पण माझा जॉब करत किंवा घरचा प्रपंच चालवत ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे एक तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद, महाराज साहेबांचे आशीर्वाद ह्यामुळे शक्य झालं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं तर एक आहे की ह्या भागात पूर्वी ज्यावेळेस इलेक्शन असायचं त्यावेळेस इथे एक घर असायचं, पलीकडच्या बाजूला एक घर असायचं. त्यावेळेस काही व्हॉट्सअप मोबाईल वगैरे असं काही नव्हतं. इथे एक स्टिकर लावायचा, नंतर एखाद्या कॉलनीत 2-4 घरं असायची, तिथे एक 2-4 स्टिकर लावायचे. असं करत त्यावेळेस आम्ही ह्या भागामध्ये काम करत होतो. त्यावेळेसच्या लाईट नसायच्या, परत रस्ते नव्हते, जे ओढे गेलेत त्याला पूल नव्हते, बऱ्याच ठिकाणी अडचणी होत्या. पण महाराज साहेबांच्या माध्यमातून त्या बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं सोडवल्या. तसं त्रिशंकू भाग म्हटलं तर एवढी कामं झालीच नव्हती पाहिजे. शाहूनगरमध्ये आज एवढी कामं झाली की इथं जर ग्रामपंचायत असती तर मग मी पण तुम्हाला सांगितलं असतं की कशा पद्धतीनं ग्रामपंचायत असते. महाराजांच्या माध्यमातून मी इतक्या पद्धतीनं इतकी चांगली कामं केली असती. पण दुर्दैवानं त्रिशंकू भागात मला काम करावं लागलं. हे जर एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर मी काम केलं असतं तर आणखी चांगल्या पद्धतीनं केलं असतं. आता आरक्षण डिक्लेअर झालं, ओबीसी पुरुष आणि ओपन महिला हे आपल्याकडं आरक्षण झालं. त्याच्या आधी ओपन पुरुष आणि ओपन महिला असं आरक्षण होतं. आमचे मित्र महेश नलवडे मला म्हटले की बरीच वर्ष दादा आम्ही बघतोय पण तुम्हाला काय आता तिकीट मिळत नाही. तर आता ह्या वाडीला तिकीट नाही मिळालं तर मी तुमचा मोठा बॅनर लावणार आहे चौकात, आता तुम्ही थांबा. तर मी म्हटलं महेश दादा तसं नसतं, संधी कधी मिळेल कधी नाही हे सांगता येत नाही, आपण काम करणं सोडायचं नसतं. पण ठीक आहे, त्याच्या मनाचं त्यांनी मला बोलून दाखवलं. असे बरेच जण म्हणायचे किंवा बरेच जण म्हणायला लागले की तुम्ही आता एक काम करा, तुम्ही डिक्लेअर करून टाका कोणाला तिकीट द्यायचं ते. म्हणजे म्हटलं माझा तुम्ही विषयच कट केला वाटतं. तर बाबांना मी पण इच्छुक आहे, मला पण
म्हणजे गॉडफादर मी नाही आहे, गॉडफादर बाबा आहेत. पण एक ना एक दिवस संधी मिळेल, नक्कीच त्याचं मी सोनं करीन. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मी सगळ्यांची व्यासपीठावरती आमचे सचिन गायकवाड असतील कोडोलीचे, आई जिल्हा परिषदला 2007 साली उभी होती. काही राजकारण झालं हे सगळ्यांना नंतर कळालं, मला नंतर कळालं, परंतु मी कधी खचून गेलो नाही. ठीक आहे, आम्ही त्या दिवशी म्हटलं चिठ्ठ्या काय पाडायचं ते पडू दे, अजून नगराध्यक्षाचं अजून चिठ्ठी पडलेलं नाही, आम्ही काही सुट्टी देणार नाही म्हटलं. कोडोलीमध्ये आम्हाला सचिन असतील, शामराव चोडके असतील, बरेच लोकांनी, आमचे नातेवाईक अमोल कदम आहेत, सुनील कोळेकर आहेत, कोडोलीमध्ये आम्हाला काम करताना ह्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत केली. आईच्या वेळेस सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि कोडोलीतनं आम्हाला चांगल्या पद्धतीनं मतदान झालं होतं. शाहूनगरमधनंही मतदान चांगलं झालं होतं. ते जे आमच्यावरती कोडोलीकरांचे जे ऋण आहेत ते आम्ही शब्दात फेडू शकणार नाही. नदू भाऊंचं सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन अजूनही असतं. आजही जरी कोडोलीचा संपर्क नसला तरी मी अजून 2007पासून कोडोलीशी जो संपर्क ठेवलेला आहे तो अजूनही तोडून दिलेला नाही. आत्ताही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मला सगळ्यांचे फोन येत होते की तुम्ही लक्ष घाला. म्हटलं माझा वार्ड आता तिकडं नाही, माझा वार्ड इथंच आहे. परत आपले नावडकर भाऊंचं पण कायम सहकार्य राहतं. भाऊंचे माझे संबंध फार जुने आहेत, पण भाऊंचं सुद्धा म्हणजे एक मनापासून प्रेम आहे. आणि असे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा आमचे जे सगळे आमचे मित्र असतील, चौकातले असतील, आमचे सनी बिशे मित्र आहेत, परत आपले घाडगे सर आहेत, आपले DCC बँकेचे देशमुख साहेबसुद्धा आहेत. देशमुख साहेबांनी सुद्धा दरवेळेला आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. बाकीचे आमचे मित्र आहेत, पप्पू आहे, दादा जाधव आहेत. दादा जाधव तर नेहमी मला भेटले तर पाठवणे थाप मारतात. तेव्हा ते पट्टे किती वर्ष काम करतो ह्याला मानलं पाहिजे. 30 वर्ष झालं निस्वार्थीपणे काम करतो, ही एक लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे त्याबद्दल ठीक आहे. ज्यावेळेस मला संधी मिळायची त्यावेळेस नक्कीच महाराजसाहेब मला संधी देतील. बऱ्याच वेळा लोकांनी, आता मागाशी नावडकर साहेब आपले धोंडवर साहेबसुद्धा म्हटले की आम्ही तसं बोलू का. म्हटलं आता आरक्षण पडले तुम्ही काय बोलू नका, त्यांना ज्यावेळेस संधी द्यायची त्यावेळेस ते देतील. ते म्हटले की मी आता शाहूनगरतर्फे मागणी करतो की तुम्हाला आता काहीतरी त्यांनी कुठंतरी घ्यावं. तर म्हटलं धोंडवरकर साहेब असं काय बोलू नका, अजून आपल्याला बरंचसं अजून 2 महिने तरी जातील अजून मला वाटते निवडणुकीला. त्यावेळेस नक्कीच आपण बाबांच्याकडं हक्कानं, आता मला बी वाटायला लागले की आता मागितल्याशिवाय, जसं रडल्याशिवाय आई दूध देत नाही तसं आता मला रडल्याशिवाय बाबा काही देणार नाहीत असं मला वाटायला लागले. तर बघा, नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली तरी आमची तयारी आहे. धन्यवाद. पण त्यासुद्धा संधीचं सोनं करू आणि आमच्या नेत्याचं नक्कीच नाव आम्ही मोठं करू. ह्याबद्दल मी आपल्या शाहूनगरवासियांतर्फे मी तुम्हाला शब्द देतो, शाहूनगर कुठेही कमी पडणार नाही आपल्या ह्याच्यामध्ये. आणि मला आपले आभार मानण्याचे, आणि मी सर्वप्रथम अजून एकदा सर्व महिलांची माफी मागतो आणि पुढच्या कार्यक्रमाला बाबा वेळेत येतील ह्याचं आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. घ्या केक. या केस पाहायचं जरा पाहायचं. Thank you.
आहे